नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा, येणाऱ्या 16 जूनला तुमची एमपीएससी कंबाईन ग्रुप बी एक्झामिनेशन आहे आणि या एक्झामिनेशन मध्ये हिस्ट्रीचे तुम्हाला 10 क्वेश्चन विचारले जातील। कारण मागच्या वर्षी बदललेला पॅटर्न अनुसार तुम्हाला आता हिस्ट्रीचे 10 प्रश्न विचारले जातात। बघा, या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्रीची तयारी करण्यासाठी कोणते सोर्सेस वापरले पाहिजे, तसेच हिस्ट्रीच्या पीवायक्यूचं कसं ॲनालिसिस करावं व ते प्रॉपर ॲनालिसिस कसं असतं हे मी तुम्हाला शो करणार आहे। मी काही केलेलं आहे मटेरियल तयार, त्याविषयी आपण बोलणार आहोत किंवा ते तुम्हाला मी सांगणार आहे। तसेच हिस्ट्रीला स्पेसिफिक असे काही टॉपिक्स असतात की ज्याच्यावरती हमखास प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला दिसतो प्रिलिम्सला तरी, आणि ते मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा आपण शॉर्टमध्ये पीवायक्यू डिस्कशन करणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, प्रथमतः आपण बोलणार आहोत की आपल्याला इतिहासासाठी सिलेबस काय दिलेला आहे व त्यासाठी कोणती पुस्तकं वाचावी लागतात। बघा, तुम्ही जर सिलेबस बघितला तर सिलेबस मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास। मग यामध्ये खूप सारे पॉइंट्स येतात, खूप सारे पॉइंट्स तुमच्या पुस्तकांमध्ये दिलेले देखील आहे। मग त्यासाठी पुस्तकं कोणती वाचावी ते मी तुम्हाला सांगतो। आपल्याला फक्त प्रिलिमला एवढंच दिलेलं आहे, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास। पुस्तकं सांगतो, देन तुम्हाला कोणकोणते टॉपिक वारंवार विचारले जातात, पीवायक्यू अनालिसिस थोडंसं आपण करूया, आणि देन महत्त्वाचे कोणते टॉपिक आहे की जे तुम्ही रिव्हिजन अतिशय काळजीपूर्वक केले पाहिजे आणि पाठच तुमचे ते असले पाहिजे ते देखील बघणार आहोत। बघा, आता सोर्सेस विषयी बोलूया। पहिलं स्टँडर्ड सोर्स जो आहे इतिहासाची तयारी करण्यासाठी तो म्हणजे 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक। बघा, स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवलेलं आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक जुनं पुस्तक आहे आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे। काही जण अगदी या पुस्तकाच्या बेसवरती देखील 10 पैकी 7-8 प्रश्न बरोबर काहींनी आणलेले आहेत आणि ते पुस्तक तेवढं समर्पक देखील आहे। त्यामुळे फक्त हे पुस्तक जरी तुम्ही वापरलं तरी चालतं जर वेळ नसेल तर, पण तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला संपूर्ण इतिहास व्यवस्थित जाणून घ्यायचा असेल, कारण इतिहास विषय फक्त प्रिलिमला नसून मेन्सला देखील आहे, त्यामुळे तुम्हाला इतर पुस्तकं देखील वाचावी लागतात। तर हा झाला एक स्टँडर्ड सोर्स। त्यानंतर दुसरं पुस्तक म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, समाधान महाजन सरांचं पुस्तक। सो हे पुस्तक देखील एमपीएससीच्या सर्व जनतेद्वारा वापरलं जातं। सो हे पुस्तक तुम्ही त्याला जोड म्हणून वाचू शकतात। आणि स्पेसिफिकली महाराष्ट्राचा इतिहास किंवा समाज सुधारक जर तुम्हाला वाचायचे असले तर तुम्ही SS काटाळ सरांचं पुस्तक वाचू शकता। आता या पुस्तकांचे कुठले पेड प्रमोशन वगैरे हे नाहीये, मी स्वतः हे पुस्तकं यूज करतो, माझ्याकडे आहेत, त्यामुळे मी तुम्हाला ते शो केले। याऐवजी इतर कुठला सोर्स तुम्ही आतापर्यंत वापरत आला असाल तर तो देखील तुम्ही वापरू शकतात, काही अडचण नाही। बघा, आता हा कंबाईन 2023चा पेपर आहे, प्रिलिम्स जी आपली झाली त्यामध्ये 1 ते 10 प्रश्न जे आहेत, म्हणजे टोटल 10 प्रश्न। मला थोडक्यात सांगायचं काय आहे तर टोटल 10 प्रश्न या पेपरमध्ये इतिहासाचे विचारण्यात आले होते। मग आता पीवायक्यू अनालिसिस कधीपासून करायचं हे महत्त्वाचं आहे। इतिहासाचे 10 प्रश्न विचारण्यात येतात, त्यामुळे अनालिसिस आपल्याला करावंच लागणार आहे, कारण स्कोर आता सध्या तरी इतिहास आपल्याला देत आहे। तर इतिहासाचे जे 10 प्रश्न आहेत त्याचे काही टॉपिक्स असतात स्पेसिफिक, की त्याच टॉपिकवरती प्रश्न येत असतात। सो ते टॉपिक आता आपण बघूया। मी सोबतच तुम्हाला प्रश्न देखील दाखवणार आहे। बघा, आता प्रथमतः आपण आता अनालिसिस कुठपर्यंत करायचं याला कुठली लिमिट नाहीये। जोपर्यंत एमपीएससीचे पेपर तुमच्याकडे आहे, म्हणजे 2011-12 पासून देखील तुम्ही हिस्ट्रीचे क्वेश्चन बघू शकतात, पण मी म्हणेल की तुम्ही 15च्या नंतरचे पेपर जरी बघितले तरी चालेल। आता 15च्या नंतरचे पेपर बघा, पण जे इतर पेपर आहेत समजा 2018 पासून तर 23 पर्यंत, त्यांचं डिटेलमध्ये अनालिसिस करा। डिटेलमध्ये अनालिसिस इन द सेन्स की कोणत्या टॉपिकवरती प्रश्न आला व तो प्रश्न का आलेला आहे, म्हणजे त्याला काही 100 वर्ष 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत का इतिहासामध्ये। सो या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला गेस करता आले पाहिजे, तेव्हाच तुमचं जे प्रेडिक्शन आहे ते खरं ठरतं आणि जे टॉपिक तुम्ही चांगले करतात त्याच्यावरती क्वेश्चन दिसतात। बघा, प्रिलिम्स 2018, आता हे एमपीएससी हिस्ट्रीचा अनालिसिस आहे फक्त, कंबाईन प्रिलिम्स 2018। आता तुम्ही जर बघितलं 2018, 19, 20, 21 आणि 22 या सर्व वर्षांना हिस्ट्रीचे 15 क्वेश्चन यायचे। बघा, 15 क्वेश्चन यायचे, इथे देखील 15 आहे, इथे 2019 आहे आणि इथे देखील 15 क्वेश्चन तुम्हाला दिसतील। देन 2020 आहे, 2020 मध्ये देखील तुम्हाला 15 क्वेश्चन दिसतील, 21 मध्ये देखील तुम्हाला 15 क्वेश्चन दिसतील, आणि 22 आणि 23, 22ला 15 आहेत, 23ला 10 आहेत। सो आता वन बाय वन आपण बघूया।
प्रथमतः मी तुम्हाला सांगेल की तुम्ही काय करायचं, पेपर घ्यायचा. समजा हा क्वेश्चन पेपर असेल, क्वेश्चन पेपर घ्यायचा. क्वेश्चन पेपर घेतल्यानंतर त्यामध्ये हिस्ट्रीचे प्रश्न वाचायचे अभ्यास करण्या अगोदर म्हणा, किंवा तुम्ही जर एक रीडिंग केलं असेल तर त्यानंतर हिस्ट्रीचे क्वेश्चन वाचायचे. प्रश्न वाचल्यानंतर कुठल्या टॉपिकवरती हा प्रश्न आधारित आहे ते वाचायचं किंवा ते बघायचं, गेस करायचं. आणि जसं टॉपिक आहे, समजा हा प्रश्न कामगार चळवळीवरती विचारलेला आहे, त्यामुळे इथेच तो टॉपिक लिहून घ्यायचा. त्याविषयी काही अधिक माहिती असेल रिवाईज करण्यासाठी इथे तुम्ही तुमची पाठ असेल तर ती लिहून घेऊ शकतात, पाठ नसेल तरी लिहू शकतात, जेणेकरून पुन्हा जेव्हा तुम्ही PYQ बघाल तेव्हा ते रिवाईज होऊन जातं. तर असं समजा इथे हा टॉपिक आहे बघा, काँग्रेसची स्थापनावर आधारित. सो अशा प्रकारे तुम्ही हे लिहून घ्यायचं आहे. आणि हे बघून झाल्यानंतर डायरेक्टली एक कोरं पेज घ्यायचं. कोरं पेजवरती पहिला प्रश्न कोणत्या टॉपिकवर आला ते बघायचं. बघा आता इथं केलेला आहे मी. पहिला प्रश्न प्रिलिमचा जो आहे तो गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीवर आलेला आहे. कालानुक्रम लावा. कालानुक्रम लावा म्हणजे ज्या गांधीकालीन चळवळी होत्या, जसं की तुमच्या बघा काही करार आहेत, पुणे करार आहे, त्यानंतर नेहरू रिपोर्ट आहे. सो यासारख्या तुम्हाला कालानुक्रम विचारले होते या प्रश्नामध्ये. त्यामुळे हे तुम्ही जर लिहून घेतलं तर जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुमच्या ते लक्षात राहील की आपण हा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे आयोगाने, त्यामुळे त्याला इम्पॉर्टन्स देणे महत्वाचं आहे. त्यानंतर 1857चा उठाव. बघा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 1857च्या उठावावरती प्रश्न दिसतील. मी तुम्हाला डायरेक्टली इथे शोज करतो. बघा प्रिलिम्स 2018 1857चा उठावावरती प्रश्न आहे. प्रिलिम्स 2019 जर बघितलं तर इथे 1857च्या उठावावरती तुम्हाला प्रश्न दिसेल. बघा 6व्या नंबरचा प्रश्न आहे. बिरसा मुंडावरती हा प्रश्न आला होता. 1857 पूर्वीचा उठाव. म्हणजे जवळपास 1857 पूर्वीचे उठाव आणि 1857चा उठाव एकच टॉपिक मानून तुम्ही अभ्यास करायचा आहे. पुढे बघितलं तुम्ही 2020ला प्रिलिम्सला तर तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही 1857चा उठाव, यस, क्रांतिकारी चळवळ आणि 1857चा उठाव संबंधित या जोड्या आहेत. म्हणजेच 1857चा उठावाचे केंद्र कुठे होते आणि नेतृत्व कोणी केलं या तुम्हाला जोड्या लावायला सांगितल्या होत्या. देन पुढे बघितलं तुम्ही बघा 2021चा पेपर आहे किंवा अनालिसिस आहे आणि त्यामध्ये देखील 1857चा उठाव आहे. पुढे आपण जर 22चं बघितलं बघा 2022चे इथे हिस्ट्रीचे काही PYQs घेतलेले आहे. त्यामध्ये देखील 1857चा उठावावरती प्रश्न आहेत. आणि रिसेंटली 23ला 1857च्या उठावावरती जे स्टेटमेंट आलं होतं लॉर्ड कॅनिंगचं ते देखील एक मानलं जातं 1857 या टॉपिकवरती. आणि 1857च्या उठावामध्ये कोणते इंग्रजांचे कर्तबगार सेनानी होते हा प्रश्न देखील 1857च्या उठावावरती आहे. बघा इथे मी तुम्हाला प्रश्न दाखवतो. म्हणजे यावरून सांगायचा एकच उद्देश की 1857च्या उठावावरती कंटिन्युअसली प्रश्न येत आहेत. प्रीला मेन्सला बघा इथं हा प्रश्न आहे. 1857च्या उठावाच्या वेळी कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली होती. आणि हा टॉपिक जो आहे याचा तो 1857चा उठाव आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला हे सर्व टॉपिक सांगतो एका पेपराचे. आणि त्यानंतर आपण पुढे डिस्कस करूया की कोणते टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत, कोणते तुम्ही अभ्यासायला पाहिजे. बघा 2018चा पेपर आहे. पहिला प्रश्न गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळी, दुसरा 1857चा उठाव, तिसरा 1920 प्रथम हाय कमिशनर तुम्हाला विचारले होते विल्यम मेयर. थोडा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता किंवा कोणी गेस न करू शकेल असा प्रश्न होता, पण वाचनामध्ये ते तुम्ही जेव्हा पुस्तक वाचता तेव्हा तुमच्या येतं आणि त्यावरून प्रश्न सुटतो. देन 1920 झाला तो प्रश्न. शेतकरी उठाव यावरती प्रश्न येतात. शेतकरी चळवळी ज्या आहेत त्या 1872 महात्मा फुले वगैरे यांच्या काळातील. सो त्या शेतकरी उठावावरती प्रश्न येतात. कोणत्या भागामध्ये झाले या स्वरूपाचे प्रश्न येतात. स्वातंत्र्योत्तर भारत संस्थानांचे विलिनीकरण. आता हैदराबादला ऑपरेशन पोलोने विलिनीकरण करण्यात आलं होतं, तर ते देखील तुम्हाला पेपरमध्ये त्यांनी विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील वर्तमानपत्रे दरवर्षी प्रश्न येतो. विद्यार्थी काँग्रेस साधना ही वर्तमानपत्र कोणाची आहे, साने गुरुजींची आहे असा प्रश्न आला होता. पुढे समाज सुधारक धोंडो केशव कर्वे पुरस्कार म्हणजे यांना कोणता पुरस्कार मिळाले होते ते देखील तुम्हाला इथे विचारलेलं होतं. कोल्हापूर प्रजा परिषद कोणत्या व्यक्ती होत्या संबंधित, कृष्णाजी प्रभाकर खाडेलकर हे गांधींचे अनुयायी होते, यावरती बेसिक प्रश्न आला होता. एक पुस्तक विचारलं होतं समुद्र किनाऱ्याचा वादविवाद. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस स्थापना मूलभूत उद्दिष्टे विचारली होती. ब्रिटिशकालीन कायदे. आता राष्ट्रीय काँग्रेस स्थापना हा टॉपिक जो आहे तो देखील खूपच महत्वाचा आहे. तुम्हाला रिसेंटली 2-3 वर्षामध्ये सेम प्रश्न रिपीट झालेला आहे. म्हणजेच जे अधिवेशनं असतात काँग्रेसची ती कोणत्या वर्षी झाली किंवा त्यांचे अध्यक्ष कोण होते हे तुम्हाला यावरती बेसिक प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ब्रिटिशकालीन कायदे यामध्ये 1773च्या ऍक्टवरती प्रश्न होता. काही पुस्तके व लेखक हा थोडा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता. बंदी जीवन कोणाचं पुस्तक आहे विचारलं होतं.
देन पुढे जर तुम्ही 2019 अनालिसिस बघितलं, आता तुम्ही डायरेक्टली हे असं नका लिहू, तुम्ही स्वतः क्वेश्चन पेपर बघा आणि देन एक टॉपिक तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती हा प्रश्न वाटत आहे तो लिहा. कारण हे मी सेल्फ अनालिसिस केलेलं आहे, म्हणजे स्वतः मी केलेलं आहे. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला खूप सारा त्यामध्ये डिफरन्स दिसेल. जसं लिहून पाठ करून काही फायदा नाही, कारण हे अनालिसिस महत्वाचं आहे की कोणता प्रश्न कोणत्या टॉपिकवरती आहे, काय विचारलं आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे. अनालिसिस म्हणजे असं मोठं रॉकेट सायन्स वगैरे नाहीये, तुम्हाला हेच सर्व करावं लागणार आहे. शाहू महाराज वृत्तपत्र मदत म्हणजे कोणत्या वृत्तपत्राला मदत केली होती. नाना शंकरशेठ यांच्यावरती प्रश्न आला होता. जो प्रश्न कॅन्सल झालेला आहे त्याचा विचार करायचा नाही, डायरेक्टली हॅशटॅग मांडून पुढे जायचं. शाहू महाराज शंकराचार्य कोणाला म्हणायचे, तर सदाशिवराव बेनाडीकर यांना, यावरती प्रश्न होता. प्रतियोगिता सहकार पक्ष यावरती देखील 1-2 वर्षी प्रश्न आलेला आहे. 1857 पूर्वीचा उठाव, उलगुलून उठाव, बिरसा मुंडा, राष्ट्रीय सभेची स्थापना, वृत्तपत्र, स्त्री शिक्षणाची दिशालेख केसरीमध्ये लिहिला होता, म्हणजे कोणत्या वृत्तपत्रामध्ये लिहिला होता असा प्रश्न आला होता. सत्यशोधक समाज कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष कोण होते. राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने मुंबई येथे कोणकोणती अधिवेशने झाली, मग तिथं ऑप्शनमध्ये 1, 5, 20 आणि 31 होतं. समाज सुधारक त्यांचे जन्म ठिकाण दिलेले होते, त्यांच्या जोड्या लावायच्या होत्या. जमीन सुधारणावरती प्रश्न होता. 1919च्या कायद्यावरती प्रश्न होता. बालविवाह व लादलेले वैधव्य यावरती प्रश्न होता. म्हणजे काही सांस्कृतिक किंवा सामाजिक विषयांवरती देखील प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. शारदा सदनमधील पहिल्या महिला विद्यार्थिनी कोण होत्या. पुढे 2020चं मी तुम्हाला डायरेक्टली स्क्रीनवरती शो करतो, कारण सर्व रीड करण्यापेक्षा तुम्ही स्क्रीनवर वाचू शकतात. सायमल्टेनियसली बघून घ्या 2020 आणि 21चं. बघा सेम तेच टॉपिक आहेत. काही शेतकरी उठाव, क्रांतिकारी चळवळ, गव्हर्नर जनरल, कामगार संघटना वगैरे त्याच टॉपिकवरती आपल्याला वेळोवेळी प्रश्न बघायला मिळत आहे. सो तुम्ही बघितलं असेल आता 20 आणि 21चं. पुढे आपण जाऊया 22चं. असं तुम्ही मागच्या प्रिव्हियस पेपरचे देखील करू शकतात, म्हणजे 2017-16च्या. 2022चं बघा आता, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ यावर आधारित गुप्त संघटना व त्यांचे कार्यक्षेत्र यावरती प्रश्न विचारलेला होता. म्हणजे गुप्त संघटनावरती जनरली प्रश्न येतच असतो प्रत्येक प्रिलिम्सला, म्हणजे ते कुठे होते, म्हणजे गुप्त संघटकाचं नाव आणि त्यांचं ठिकाण. जसं आप्पासाहेब पटवर्धन, जमखिंडी याप्रमाणे त्या जोड्या आपल्याला लावायच्या असतात. भाऊ दाजीलाल विधवा पुनर्विवाह समर्थक. रेल्वे यंत्रणा म्हणजे रेल्वे टॉपिकवरती देखील प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा दिसतात. भारतातील दळणवळण 4 स्टेटमेंट आली होती. लॉर्ड डलहौसी, ते नॅरो ब्रॉड वगैरे त्यामध्ये कन्फ्युजन केलं होतं. संथाळ उठाव त्यावेळेस राष्ट्रपती संथाळ कम्युनिटीच्या झाल्यामुळे यावरती प्रश्न आला होता, आणि जो की हिस्ट्रीशी संबंधित आहे. प्रश्न कम्पॅरेटिव्हली हार्ड होता, नाही सुटला असं तरी चाललं असतं. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, अधिवेशने आणि अध्यक्ष यांच्या जोड्या लावायच्या होत्या. ब्रिटिशकालीन अर्थव्यवस्थेचा उद्देश काय होता, जास्तीत जास्त नफा मिळवणे होता. कामगार चळवळ दरवर्षी प्रश्न येतो. समाज सुधारक महाराष्ट्रातील त्यांचे कार्य, म्हणजेच जांभेकर, दादोबा पांडुरंग तळखरकर, हॅनी बेझंट आणि सेन यांचे कोणकोणते कार्य होते त्याच्या जोड्या लावायच्या होत्या. वृत्तपत्रावरती देखील प्रश्न आहे बघा. गोपाळ गणेश आगरकर संबंधित कोणती वृत्तपत्रे होती. विवरणावरून व्यक्ती ओळखायची होती आपल्याला. दादाभाई नौरोजी यांच्याविषयी 3-4 स्टेटमेंट दिलेले होते आणि त्यावरून व्यक्ती ओळखायची होती. सांप्रदायिकतेवर आधारित प्रश्न म्हणजे हिंदू मुस्लिम रिलेटेड स्टेटमेंट होती बघा, ती कोणी म्हटली ते आपल्याला त्यांनी विचारलेलं होतं. पुढे ईस्ट इंडिया असोसिएशनचा उद्देश काय होता, हा टॉपिक जो आहे तो राष्ट्रीय संघटनेच्या स्थापनामध्ये कव्हर होतो. पुढे 1935 भारत सरकार शासन कायदा नुसार कोणत्या संस्था स्थापन झाल्या होत्या, तर 3 झाल्या होत्या. हाय कमिशनर नाही झालं होतं. टॉपिक बघा, राष्ट्रीय संघटनेची स्थापना, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनशी संबंधित व्यक्ती तुम्हाला विचारल्या होत्या, आणि ऑप्शनमध्ये या 3 व्यक्ती तुम्हाला करेक्ट द्यायच्या होत्या. पुढे आता 23चा पेपर बघा. 23चा अनालिसिस बघा थोडं. क्रांतिकारी चळवळीवरती पहिला प्रश्न होता. गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ वगैरे. बघा मी प्रश्नपत्रिका देखील इथे तुम्हाला शो करतो. इथे क्रांतिकारी चळवळवरती हा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, आणि यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले होते. वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर होते. आता हा प्रश्न जो आहे तो कोणत्या टॉपिकवरती बेस आहे, तर क्रांतिकारी चळवळ या टॉपिकवरती बेस आहे. मग तुमचा क्रांतिकारी चळवळ टॉपिक महाराष्ट्राच्या इतिहासामधून देखील होतो, 11वीच्या इतर स्टँडर्ड बुक्स मधून देखील होतो. पुढे 1919च्या ब्रिटिश घटनात्मक सुधारणा दिल्या, कारण म्हणजे हा प्रश्न जो आहे तो लॉजिकली सॉल्व्ह होतो तुमचा. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. आणि नंतर कामगार चळवळीवरती प्रश्न आलेला आहे, जो की नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावरती प्रश्न आहे बघा. हा इथे
की त्यांना कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते जेव्हा त्यांनी 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली होती. पुढचं आहे 1857च्या उठावासंबंधी स्टेटमेंट होतं बघा, आणि लॉर्ड कॅनिंगचं ते स्टेटमेंट होतं. ते आपल्याला त्यांनी विचारलं होतं की 1857च्या उठावामध्ये शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, असं स्टेटमेंट होतं. पुढे बघा, ग वा जोशी यांच्यावरती प्रश्न आहे. स्वदेशी चळवळ, गांधी काळातील चळवळ, या स्वदेशी चळवळवरती प्रश्न आला होता. त्यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना. आता बघा, हा प्रश्न देखील किती वेळा रिपीट होतो. म्हणजेच यामध्ये फक्त काय होतं, अधिवेशनांची संख्या बदलते किंवा 5वं 6वं 1लं 2रं 3रं असे विचारले जातात आणि त्याचे अध्यक्ष विचारले जातात. मग 6वा प्रश्न त्याच्यावरती होता. 5वं 7वं 11वं आणि 13वं अधिवेशनाविषयी तुम्हाला विचारलेलं होतं. 1857चा उठाव, इंग्रजांचे कर्तबगार सेनानी बघितला आपण. शेतकरी चळवळ किंवा उठाव 1875च्या कोणत्या भागामध्ये झाले होते. सामाजिक सांस्कृतिक बदल म्हणजेच प्रार्थना समाज संबंधित हा टॉपिक किंवा क्वेश्चन जो आहे तो होता. पुढे शेवटचा प्रश्न जो होता 10वा, तो हिंदू महासभे संबंधित होता. 4 स्टेटमेंट दिलेली होती, त्यापैकी योग्य स्टेटमेंट विचारलं होतं. बघा, आता हे तर झालं एक शॉर्ट अनालिसिस, पण या अनालिसिसने आपल्याला काय करतं की आपल्याला अभ्यास करताना कोणत्या पॉइंटवरती किंवा कोणत्या वर्षावरती कोणत्या संघटनेवरती फोकस करायचा आहे ते क्लिअर होऊन जातं. मग हिस्ट्री खूप ब्रॉड असा विषय आहे, खूप सारे टॉपिक्स त्यामध्ये असतात, खूप सारे डिटेल्स असतात. मग त्यातून आपल्याला प्रिलिम्स ओरिएंटेड 10 मार्कांसाठी कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. काही इम्पॉर्टंट टॉपिक असतात, तेच तुम्हाला वेळोवेळी जर तुम्ही रिवाईज केले तर तुमचे 10 पैकी 7-8 प्रश्न त्यामधून नक्कीच कव्हर होऊन जातात. मग आता असे टॉपिक आपण बघूया. बघा, आता इथे हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर रिव्हिजन आहेत इतिहासाचे. बघा, पहिला आहे 1857चा उठाव. जसं की तुम्ही अनालिसिस बघितलं, त्या अनालिसिसमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी हा प्रश्न दिसतो. 1857च्या उठावावरती कुठला ना कुठला प्रश्न आहे, किंवा त्यापूर्वीचे उठाव हे देखील तुम्हाला वाचायचे आहे, त्यावर देखील प्रश्न येत असतो. त्यानंतर शेतकरी उठाव आहेत, शेतकरी उठावावरती प्रश्न येत असतो. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना यावरती दरवर्षी प्रश्न येत असतो. सशस्त्र क्रांतिकारी चळवळी जे आहेत त्यावरती देखील प्रश्न येत असतो. राष्ट्रीय संघटनांची स्थापना यावरती प्रश्न आहे. यामध्ये बघा, इंडियन असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, मद्रास असोसिएशन यासारख्या असतात. क्रांतिकारी चळवळीमध्ये देखील खूप साऱ्या क्रांतिकारी चळवळी आहे, जसं की बाबू गेनूचं बलिदान आहे, त्यानंतर जॅक्सनचा खून आहे, रॅड वायरची हत्या आहे. या सर्व क्रांतिकारी चळवळी आहेत. तुमची गदर चळवळ वगैरे यामध्ये येते. ब्रिटिशकालीन कायदे आहेत, चार्टर्ड ऍक्ट आहेत, त्यानंतर 1909चा 1919चा कायदा, त्यानंतर जे काही चार्टर्ड ऍक्ट वगैरे आहेत ते शिक्षणाशी संबंधित कोणते आहे ते देखील तुम्हाला बघावे लागतात. कामगार चळवळीवरती प्रश्न येत असतो. कामगार चळवळीमध्ये बेसिकली जोड्या लावा या टॉपिकवरती प्रश्न येत असतो. अहमदाबाद टेक्सटाईल असोसिएशन वगैरे युनियन त्या ज्या आहेत, आयटक, इंटक, तर त्यांचे अध्यक्ष लक्षात ठेवायचे. गांधीवादी राष्ट्रीय चळवळी, त्यानंतर वर्तमानपत्रे म्हणजे न्यूजपेपर, स्पेसिफिकली महाराष्ट्रातले जास्त करून बघायचे, आणि रेल्वे. हे टॉपिक असे आहेत की ज्यावरती हमखास प्रश्न येत आहेत. म्हणजे तुम्ही जर PYQs बघाल तर तुम्हाला समजेल की हे टॉपिक जर तुम्ही चांगले केले तर आता 10 टॉपिक आहेत, 10 टॉपिक पैकी 6 ते 7 टॉपिक वरती प्रश्न येत असतात. मग तेच टॉपिक जर आपण व्यवस्थित केले तर आपल्याला कुठलंही इतर टॉपिक बघण्याची गरज नाही, किंवा इतिहासासाठी जास्त सोर्सेस ठेवण्याची गरज नाही. आणि हे जे पुस्तकं मी तुम्हाला अगोदर शो केले त्यामधून सर्व टॉपिक्स तुमचे कव्हर होत असतात. त्यामुळे तुम्ही त्याचा चांगला अभ्यास करून हिस्ट्रीमध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता. चांगले मार्क्स म्हणजे किती मार्क्स, तर 8, 9 किंवा 7 देखील खूप चांगले गुण आहेत. जर पेपर तुमचा हार्ड आला तर 7 देखील चांगले गुण असतात. पेपर जर इझी असेल तर 8-9 पर्यंत तुम्ही गेले पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला एक आयडिया द्यायची होती की नेमकं अनालिसिस काय असतं आणि ते का केलं पाहिजे, पुस्तकं कोणती वापरली पाहिजे. हे फक्त हिस्ट्री या विषयाचं आहे. इतर विषयांचं तुम्हाला हवं असल्यास कमेंट करा. आय होप की या व्हिडिओला तुमचा रिस्पॉन्स छान असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काही व्हॅल्यू भेटली असेल, काही 2-3% देखील तुमचा फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.